नाही स्पर्धा ज्या आहेत त्या आम्ही सांगितलं, आम्ही बसून टेंटेटिव्हली आज आम्ही त्याची चर्चा केलेली आहे की कुठल्या कुठल्या स्पर्धा असाव्या. त्यामध्ये क्रीडा स्पर्धा एक आहेत आणि कलाकारांच्या म्हणजे आमच्या समाजामध्ये आंबेडकरी जी शाहीर आहे हजारो संख्येनं आहे. मी परिवर्तन कला महासंघ नावाच्या एका संस्थेचा मी अध्यक्ष आहे. त्याच्यामध्ये 15,000 मेंबर आहेत. म्हणजे गायक आहेत, कवी आहेत, नंतर वाजवणारे आहेत. तर अशा पद्धतीनं अनेक लोकांचा त्यामध्ये सहभाग आहे. तर अशी एखादी स्पर्धा चांगल्या ठिकाणी ठेवू, त्यामध्ये 100 लोकांना त्यांचा सत्कार करायचा असा एक आमचा प्रयत्न राहणार आहे. त्यानंतर जो समारोप या ठिकाणी होणार आहे त्याला भव्य प्रमाणामध्ये लोक असतील तर तसा मोठ्या मैदानावरती आम्ही तो ठेवणार आहे. ते आम्ही इथल्या लोकांशी बोलून आम्ही ते ठरवू. आणि या ठिकाणी पुण्याला जे डेप्युटी मेयरपद जे आहे मागच्या 5 वर्षामध्ये 5 वर्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा डेप्युटी मेयर होता आणि आत्तासुद्धा आम्हाला रिपब्लिकन पक्षाला डेप्युटी मेयर पदाची संधी BJPने दिलेली आहे आणि परशुराम वाडेकरांना ती संधी आम्ही दिलेली आहे. ते आमच्या सिनियर नेते होते आणि म्हणून त्यांना आम्ही ती संधी दिलेली आहे. तर त्यामुळं 5 वर्ष डेप्युटी मेयरपद आमच्याकडे राहील अशी आम्हाला अपेक्षा आहे. पहिल्यांदा आता वाडेकर आहेतच आहे. तर BJPने आम्हाला एक तर आता देवेंद्रजींनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की रिपब्लिकन पक्षाला एक MLC पद द्यायचं असं मान्य केलेलं आहे. 1 किंवा 2 महामंडळाचे अध्यक्षपद ते देण्यास मान्य केलेलं आहे आणि प्रत्येक जिल्ह्याला किमान 1 तरी महामंडळाचं मेंबर पद मिळेल या दृष्टिकोनातून आम्ही तुम्हाला पद देऊ असं ते म्हणालेले आहे. त्यामुळे त्यांनी लवकर आता महामंडळ करावेत. आता अधिवेशन संपलेलं आहे. त्यामुळं पुढचं अधिवेशन हिवाळी पावसाळी अधिवेशन चालू होण्याच्या अगोदर लवकरात लवकर सगळी महामंडळांची रचना करावी आणि रिपब्लिकन पक्षाला आमचा वाटा द्यावा अशी आमची त्यांच्याकडे मागणी आहे. काय परत एकदा बोला. पुणे महापालिकेमध्ये तुमच्या उपमहापौरांना देत नाही. प्रत्येक वेळेस काही कार्यक्रम बोलवून राहणं किंवा नाही सन्मान देत नाहीत असं नाही आहे. म्हणजे सन्मान काय देतात सांग. नाही या ठिकाणी मी गेल्या प्रेसलाही सांगितलं की या ठिकाणी मला सन्मान देतात. महापौराचं माझं चांगलं चाललेलं आहे काय आणि ते निमंत्रण देतात. आता त्यामुळं असं काही नाही, सन्मान देतात नाही का. कालच्या बैठकीला नाही बोलवलं नाही का. डेप्युटी मेयरवर अन्याय होतो असं अजिबात नाही आहे आणि अन्याय होत नाही असं म्हटलं तर गडबड होण्याची शक्यता आहे. त्यामुळं अन्याय होत नाही आणि बैठकांना बोलवलं पाहिजे. म्हणजे ज्या बैठका महत्त्वाच्या आहेत त्या ठिकाणी आमच्या डेप्युटी मेयरला बोलवलं पाहिजे आणि डेप्युटी मेयर पद हे त्या ठिकाणी BJP आणि RPI अलायन्समधलं हे पद आहे. त्यामुळं RPIला सुद्धा विश्वासामध्ये घेणं अत्यंत आवश्यक आहे. त्यासाठी नक्की मी चंद्रकांत दादांशी बोलेन, त्यांना मुरलीधर मोहोळ यांच्याशी बोलेन आणि समाजामध्ये गैरसमज होऊ नये यासाठी त्यांचासुद्धा प्रयत्न होणं अत्यंत आवश्यक आहे. एवढं मोठं मन करून देवेंद्र फडणवीस यांनी फोन करून ताबडतोब इथे सांगितलं की RPIला आपल्याला डेप्युटी मेयर पद द्यायचं आहे आणि त्यामुळं मला असं वाटतं की हा वाद राहू नये आणि आमच्या डेप्युटी मेयरचा सन्मान राखला पाहिजे असं माझं सुद्धा मत आहे आणि मी मुख्यमंत्र्यांच्या कानावर घालेन आणि असं नंतर होऊ नये यासाठी नक्की मी प्रयत्न करेन. त्याला माहीत काय काय म्हणा बोला 14 तारखेचा जो सत्याग्रह शताब्दी वर्ष पूर्ण होत आहे तर तुम्ही मध्ये म्हटलं की त्यासाठी तुम्ही मोदींना निमंत्रण देत आहे तर त्या संदर्भात
काय म्हणाले? मोदी साहेबांना मोदी साहेबांना बोलावणार आहेत, मोदी साहेबांना शताब्दी. हां तर आता कुणाला बोलवायचं जर आम्हाला समारोपाच्या कार्यक्रमाला मी प्रयत्न करू आपण, म्हणजे जर त्याचा मोठा कार्यक्रम रिपब्लिकन पक्षाचा जो आहे त्या निमित्तानं त्यांना आम्ही निमंत्रण देऊ आणि पुण्यामध्ये एक भव्य स्वरूपाचा जो कार्यक्रम आहे त्यांची वेळ बघून नक्की मी त्यांना पत्र लिहीन, मी त्यांना भेटेन आणि नक्की त्यांच्यासाठी प्रयत्न करेन. तर राजकारण्यांनी असे भोंदूबाबांवर कितपत विश्वास ठेवला पाहिजे आणि जे हवाला घराच्या माध्यमातून सुरू होतं त्याबाबत आपण काय सांगू? तर आता आपण विचारलं आहे की म्हणजे नाशिकचे खराब त्यांच्या चुकांमुळे गेलेले आहेत जेलच्या घरात. एक तर हे बाबा जे आहे त्या बाबांवर माझा विश्वास अजिबात नाही. मी कुठल्याही बाबाकडे जात नाही आणि मी कुठल्याही बाबाकडे जात नाही तरीसुद्धा मला माझं पद मला मिळत आहे. मला राज्यसभाही मिळत आहे, मला मंत्रिपदी मिळत आहे. कदाचित कुठल्या बाबाकडे गेलो तर मला ते पद मिळणार नाही. त्यामुळं माझे सर्व नेत्यांना सुद्धा माझं नम्र निवेदन आहे की अशा अंधश्रद्धेवर विश्वास ठेवू नका. श्रद्धा असायला हरकत नाही आहे, पण अंधश्रद्धा आहे. काहीतरी बाबांनी सांगितल्यामुळं काहीतरी मिळतं याच्यावर विश्वास ठेवणं अत्यंत अयोग्य आहे. त्यामुळे आता बाबाची संपूर्ण चौकशी चाललेली आहे आणि खरा त्यांची अनेक प्रकरण उघड होत आहे. SITचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिलेले आहे आणि SITचे अधिकारी पूर्णपणे चौकशी करत आहेत. त्यामुळं मला असं वाटतं की या प्रकरणामध्ये पारदर्शकपणे चौकशी सुरू आहे आणि कुणाला सोडलं जाणार नाही असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे. त्यामुळं मला असं वाटतं की ही चौकशी पूर्णपणे सुरू आहे. सत्तेमधील अनेक नेत्यांची नावं येतात, एकनाथ शिंदे असतील, अनेक नेते मंडळी त्यांची नावं पुढे येतील. मला असं वाटतं की नावं घेतली जात असतील आणि अनेक लोकांचे फोटो आहे. कदाचित त्यांना काही लोकांनी सांगितलं असणार की बाबांचा आशीर्वाद मिळाला की आपल्याला काहीतरी पद मिळतं म्हणून कदाचित काही नेते गेले असतील, त्यांचे फोटो असतील, पण त्यांच्या गैरकारभाराशी त्यांचा कसलाही संबंध असल्याचं दिसत नाही आहे. त्यामुळं बाबा कसे आहेत हे आता सगळ्यांना कळलेलं आहे. त्यामुळं मला असं वाटतं काही लोकांचे फोटो आहेत म्हणून त्यांच्यावर कारवाई व्हावी या मताचा मी नाही, पण बाकी सखोल त्याची चौकशी व्हावी आणि त्यामध्ये दोषी असतील त्यांना मी सोडणार नाही असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे सगळी SIT चौकशी सुरू आहे. आठवले सर, सध्या SCचं उपवर्गीकरणाच्या आरक्षणाचा विषय सुरू आहे. SC उपवर्गीकरण जे आहे, SCच्या आरक्षणाचं उपवर्गीकरण सध्या सुरू आहे. तुमचा त्याला पाठिंबा आहे का? मुख्यमंत्री बदल कमिटी आहे त्यांच्याकडून तो अहवाल स्वीकारला आणि त्याचा पाठिंबा आहे. एक तर शेड्यूल कास्टचं जे वर्गीकरण आहे त्याला सुप्रीम कोर्टाचा सुरुवातीला विरोध होता. महाराष्ट्रामध्ये शेड्यूल कास्टच्या 59 जाती आहेत आणि ऑल इंडियामध्ये 1200 जाती आहे. त्यामुळे सुप्रीम कोर्टाने असं सांगितलं होतं की अशा पद्धतीचं हे कॅटेगरायझेशन करता येणार नाही, पण सगळ्या जातींना न्याय मिळाला पाहिजे अशी भूमिका नक्कीच आमच्या पक्षाची आहे. त्यामुळं एक तर त्यामध्ये वर्गीकरण करायला काय हरकत नाही अशी भूमिका आता सुप्रीम कोर्टाने घेतलेली आहे आणि बाकीच्या समाजातले काही लोक, मातंग समाजातल्या लोकांची मागणी आग्रही आहे की आम्हाला वेगळं आरक्षण द्या. त्यामुळे आता महाराष्ट्रामध्ये त्याचा अभ्यास सुरू आहे. अभ्यास कमिटी नेमण्यात आलेली आहे. आता ती अभ्यास कमिटी जी आहे ती काय रिपोर्ट देते ते बघूया. पण जर वर्गीकरण होणार असेल तर शेड्यूल कास्टची जागा शेड्यूल कास्टलाच मिळाली पाहिजे. जर समजा बौद्ध समाजाला जास्त आरक्षणाचा फायदा झाला ही गोष्ट खरी आहे आणि मातंग समाजाला त्याचं नुकसान झालेलं आहे. त्याचं कारण हे आहे की शिक्षणामध्ये बौद्ध समाज अत्यंत पुढं गेलेला आहे आणि मातंग समाजामध्ये शिक्षणाचं प्रमाण कमी होतं. आता ते वाढवलं पाहिजे, ते वाढत आहे. त्यामुळे मातंग समाजातल्याही लोकांना शेड्यूल कास्टच्या रिझर्वेशनचा फायदा झाला पाहिजे अशी आपली भूमिका आहे. त्यामुळे आता कॅटेगरायझेशनच्या संबंधामध्ये काय रिपोर्ट येतो तो बघूया.
पण RPIचं मत असं आहे की सगळ्या जातींना आरक्षणाचा फायदा झाला पाहिजे अशी आमची भूमिका आहे. त्यानंतर एक विषय राहिला तो आता 16 तारखेपासून 3-4 दिवस एक स्पेशल अधिवेशन होण्याची शक्यता आहे आपलं पार्लमेंटचं. आणि आता महिलांच्यासाठी जवळजवळ 273 जागा ज्या आहे या 273 जागा वाढवण्याचं जे बिल आहे हे बिल पार्लमेंटमध्ये येणार आहे. आणि आता लोकसभेच्या 543 जागा आहेत त्यामध्ये 273 जागा वाढणार आहे. म्हणजे जवळजवळ 816 जागा या लोकसभेच्या होणार आहेत. आणि त्यानंतर महिलांच्यासाठी 273 जागा त्यामध्ये 33.4% प्रमाणे 273 जागा महिलांच्यासाठी मिळणार आहेत. त्यामुळं महिलांचं राज्य जे आहे महिला मोठ्या प्रमाणामध्ये 273 तर आहेतच आहे. पण अजूनही त्यामध्ये 25 ते 30 महिला अशा जे जनरलवरती उभ्या राहून सुद्धा निवडून येतील. त्यामुळं त्यासाठी जे बिल आहे त्याच्यावर चर्चा होणार आहे. आणि त्याच्यामध्ये शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईबला आरक्षण राहणार आहे. ओबीसींची मागणी आहे पण ओबीसीना आरक्षण यासाठी मिळणार नाही. अजून ओबीसीना नोकऱ्यामध्ये शिक्षणामध्ये जे आरक्षण आहे ते आरक्षण हे 27% आरक्षण आहे. पण पॉलिटिकल आरक्षण जे आहे हे पॉलिटिकल आरक्षण देण्याच्या संबंधातला निर्णय नाही. त्यामुळं ओबीसीना त्या ठिकाणी रिझर्वेशन याच्यात राहणार नाही आहे. म्हणजे ज्या वेळेला हा निर्णय होईल हा निर्णय झाला पाहिजे अशा माझ्या पक्षाची मागणी आहे. ओबीसीना सुद्धा पॉलिटिकल रिझर्वेशन मिळालं पाहिजे. त्याचबरोबर जे भटकेमुक्त लोक आहेत DNT लोक आहेत VJNT महाराष्ट्रातले आणि देशभरातले DNT लोक आहेत यांची परिस्थिती शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईबपेक्षा आहे सुद्धा अत्यंत बिकट आहे. त्यामुळं त्यांनासुद्धा पॉलिटिकल रिझर्वेशन मिळालं पाहिजे अशी आमच्या पक्षाची मागणी आहे. एक तर आमच्या मंत्रालयाच्या वतीनं सध्या भटक्या विमुक्तांना वेगळं आरक्षण द्यायचं का या संबंधामध्ये अभ्यास सुरू आहे. आणि बाळकृष्ण रेणके कमिशन आणि इदाते कमिशन या कमिशनचा रिपोर्ट आमच्या मंत्रालयाकडे आलेला आहे. आणि त्याचा अभ्यास सुरू आहे की भटक्या विमुक्तांच्या यादीमध्ये काही राज्यामध्ये ते SCमध्ये आहेत कुठं STमध्ये आहेत कुठं OBCमध्ये आहेत कुठं जनरलमध्ये आहेत. तर त्यांना एकत्रितपणे आरक्षण कसं द्यायचं त्याचा अभ्यास सुरू व्हायचं. त्यांच्यासाठी जर 7-8% वगैरे आरक्षण देता आलं तर त्याचा रिपोर्ट ज्यावेळेला येईल त्यावेळेला त्याचा निर्णय होईल. पण भटक्या विमुक्तांना न्याय मिळाला पाहिजे ही भूमिका माझ्या पक्षाची आहे. आणि मी सामाजिक न्याय खात्याचा राज्यमंत्री म्हणूनही मी त्यांना मदत करण्यासाठी माझा प्रयत्न सुरू आहे. मध्यंतरी लिंगायत समाजाचे मनोहर धोंडे हे मला दिल्लीला भेटले होते आणि लिंगायत समाजाला सुद्धा ओबीसीमध्ये घ्या अशी त्यांची मागणी आहे. लिंगायत समाज हा काही राज्यामध्ये ओबीसीमध्ये आहे तर महाराष्ट्रामधला सुद्धा जो ओबीसी समाज आपला लिंगायत समाज आहे त्या लिंगायत समाजाला ओबीसीमध्ये घेण्याची त्यांची मागणी आहे. आणि राज्य सरकारने तशी शिफारस करावी. कारण आमच्या मंत्रालयाकडे राज्यांनी शिफारस केल्याशिवाय कुठल्या जातीला त्याच्यामध्ये घ्यायचं तर त्यामध्ये मनोहर धोंडेने असा रिपोर्ट दिलेला आहे की लिंगायत समाजामधल्या काही जाती ज्या सब जाती आहेत त्या ओबीसीमध्ये आहे काही जाती राहिलेल्या आहे. तर त्या जर महाराष्ट्र सरकारने आमच्याकडे जर तशी शिफारस केली तर नक्की त्याचा आम्ही विचार करू. तर तशी राज्य सरकारच्या शिफारशीशिवाय आम्हाला केंद्रामध्ये तसा निर्णय घेता येत नाही. आठवले साहेब राहुरी आणि काँग्रेसनी साठी देण्याचं जाहीर भावना व्यक्त करते त्यांचे प्रदेशाध्यक्ष. तुमची याबाबतची भूमिका नेमकी काय? कुठं राहुरी आणि बारामतीला पोटनिवडणूक विधानसभेत. मला असं वाटतं की बारामतीची निवडणूक ही बिनविरोध व्हावी अशी आमची अजूनही आमची भूमिका आहे. अजितदादांसारखा एक अत्यंत मोठा नेता धाडसी नेता निर्णय घेण्यामध्ये अत्यंत ॲक्टिव्ह असणारा होत असेल तर हो म्हणणारा होत नसेल तर ना म्हणणारा अशा पद्धतीचा नेता आम्ही गमावलेला आहे. आणि त्याची संपूर्ण चौकशी झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे. अजितदादांच्या अपघाताची चौकशी
CBIकडे ती अशी मागणी होती. माननीय मुख्यमंत्र्यांनी तसं पत्र अमित शहा यांच्याकडे होम डिपार्टमेंटला पाठवलेलं आहे. त्यामुळे CBIने त्याची इन्क्वायरी करावी. तर पण आता जो प्रश्न विचारलेला आहे त्या पद्धतीनं सुनेत्रा पवार यांचा मी काल आसाममध्ये असताना मला फोन आला होता आणि त्यांनी 6 तारखेला आपण या असं त्यांनी सांगितलेलं आहे मला. पण 6 तारखेलाच माझा राज्यसभेचा शपथचा कार्यक्रम आहे. त्यामुळे मला तिथं जाणं आवश्यक आहे असं मी त्यांना सांगितलेलं आहे. आणि जर निवडणूक त्या ठिकाणी होत असेल तर त्यांच्या प्रचारासाठी मी तिथं बारामतीमध्ये जाणार आहे. माझा पक्ष त्या जिल्ह्यामध्ये अनेक तालुक्यामध्ये गावागावामध्ये आहे आणि मी त्यांच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेला मी गेलो होतो. तर त्या निवडणुकीला आमचे सगळे कार्यकर्ते जिल्ह्यातले आहे. हे जिल्ह्यातले कार्यकर्ते सगळे इथं जातील. परशुराम वाडेकर आहेत, त्यानंतर सूर्यकांत वाघमारे आहेत, आमचे स्टेट कमिटीवर आहेत ते, आणि इतर आमचे सगळे जे कार्यकर्ते आहेत बिनविरोध नाही हां ती निवडणूक बिनविरोध व्हावी अशी आमची अजून इच्छा आहे. त्यामुळं राहुल गांधी यांनी मला असं वाटतं की आपला उमेदवार उभं करण्याचा जे आमचे सकपाळ जे आहे ते राज्याचे अध्यक्ष आहेत हर्षवर्धन सकपाळ तर त्यांनी उमेदवार उभा करू नये अशा पद्धतीची आमची त्यांना सूचना आहे. आणि राहुल गांधी यांनी तसा आदेश त्यांना द्यावा आणि ही निवडणूक बिनविरोध झाली पाहिजे अशी आमच्या पक्षाची सूचना आहे, मागणी आहे. तुम्ही आता सांगितलं की भटक्या विमुक्तांना आरक्षण देण्याचं गांभीर्याने विचार करते तुमचं मंत्रालय. तर राज्यात सध्या 10% आहे वेगवेगळे भटक्या विमुक्तांसाठी. तर केंद्रात फॉर्म्युला काय असणार? भटक्या विमुक्तांना तुम्ही आरक्षण कसं देणार? कुठल्या कॅटेगरी? केंद्राचा फॉर्म्युला म्हणजे सध्या OBCच्या यादीमध्ये जे भटके विमुक्त आहे, जे SC आहेत STमध्ये आहेत त्यांना आरक्षण मिळतेच ऑलरेडी. पण ज्या काही जाती OBCमध्ये आता आहे, महाराष्ट्रामध्ये मी समाज कल्याण खात्याचा मंत्री असताना शरद पवार साहेब मुख्यमंत्री असताना आम्ही VJ NT धनगर यांना वेगळं आरक्षण दिलेलं आहे. पण जर केंद्राचं आरक्षण जे आहे तर त्याच्यासाठी OBC म्हणून सध्या त्यांना आरक्षण मिळतच आहे. पण त्याचा फायदा त्यांना OBCच्या यादीमध्ये अजिबात होत नाही आहे. म्हणून वेगळं कॅटेगरायझेशन करा अशी मागणी विधाते कमिशननी आमच्याकडे केलेली आहे. त्यामुळे त्याचा अभ्यास सध्या सुरू आहे. त्यामुळं अद्याप निर्णय झालेला नाही आहे. पण लवकरच या संबंधाचा निर्णय होऊ शकेल. आणि VJ NT आपल्या DNT जे आहे डिनोटिफाईड ज्या ट्राईब्स आहेत त्यांना नक्कीच वेगळं रिझर्वेशन मिळण्यासाठी नक्की माझा प्रयत्न सुरू आहे. नाही रोहिणी कमिशनचं जे आता ते रोहिणी कमिशनचा रिपोर्ट जो आहे ते त्याचा अभ्यास सुरू आहे. चला ठीक आहे संभव जेवण जरा नाही अंजनगाव माड्यातला तुम्ही सांगता ना, बाबासाहेबांचा पुतळा शिवाजी महाराजांचा पुतळा बसवला परवा अंजनगाव माड्यामध्ये. तिथं वाद चालू आहे. धनगराचं मंदिर आहे. पुतळ्याच्या संबंधामध्ये वाद कोणी करू नये. शिवाजी महाराजांचा पुतळा असेल, बाबासाहेबांचा असेल, महात्मा फुलेंचा असेल, अण्णाभाऊंचा असेल, छत्रपती संभाजींचा शिवछत्रपती संभाजी महाराजांचा असेल विरोबा महाराजांचं किंवा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा असेल. विरोबा महाराजांचं मंदिर, विरोबा महाराजांचं मंदिर, विरोबा विरोबा महाराज मंदिर, विरोबा महाराजांचं मंदिर असेल म्हणजे असे वाद करू नयेत अशी आपल्या पक्षाची भूमिका आहे. आणि वाद लवकरच मिटवण्यामध्ये प्रशासनाने मध्यस्थी करावी आणि तो वाद मिटवा असं आपलं मत आहे. हिंदीमध्ये तो रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया के राज्य कमेटी की मीटिंग आज यहाँ हुई और महाराष्ट्र में देश भर में वो प्रोग्राम करने वाले हैं. लेकिन आज महाराष्ट्र के लिए हमने तय किया है
और एक बाबा साहब अम्बेडकर जी ने जिस तरह 99 साल पहले वह महाड़ में 14 तालाब का सत्याग्रह किया था, तो उसको 100 साल पूरे अभी 1 साल के बाद हो गई, लेकिन शताब्दी की शुरुआत हुई है। इसीलिए पूरे महाराष्ट्र में हमने तय किया है कि भाई 14 अक्टूबर से लेकर 10 नवंबर तक पूरे महाराष्ट्र के हर जिले में एक समता परिवर्तन यात्रा जाएगी और वहाँ जन जागृति करने का प्रयत्न होगा। इस शताब्दी में अनेक प्रोग्राम करने का भी हमने तय किया है। हर डिवीजन प्लेस पर एक सामाजिक समता परिषद ये आयोजित करने का निर्णय भी हमने लिया है और अनेक विचारवंतों को बुलाकर 100 सालों में कितना परिवर्तन हुआ है इस पर भी चर्चा होने वाली है। बहुत सारे अनटचेबिलिटी शहरों में कम हो चुकी है, लेकिन आज भी गांवों में दलितों पर अत्याचार होते हैं। इसीलिए समाज को और भी जोड़ने की आवश्यकता है, इसीलिए उसके लिए भी हमारा प्रयत्न रहेगा। और हम जो क्रीड़ा स्पर्धा है और बाकी के जो कलाकारों की स्पर्धा है, शायरों की स्पर्धा है, ऐसे कम से कम 100 लोगों को हम अवार्ड बाबा साहब के नाम पर अवार्ड देने वाले हैं। और क्रीड़ा क्षेत्र में क्रिकेट है, फुटबॉल है, वॉलीबॉल है, कबड्डी है, कुश्ती है, ऐसे अलग अलग गेम भी किए जाएंगे और बाबा साहब के नाम पर उनको मतलब अवार्ड दिया जाएगा। इसी तरह ये प्रोग्राम आज हमने तय किया है। और जिस तरह मुझे राज्यसभा में तीसरे बार जाने का मौका मिला है, नरेंद्र मोदी जी ने, अमित शाह जी ने, देवेंद्र फडणवीस जी ने मुझे राज्यसभा में तीसरी बार लाने के लिए उन्होंने अपना मन बड़ा करके मुझे तीसरी बार राज्यसभा में लिया है। और शायद रिपब्लिकन पार्टी के इतिहास में 6 बार रिपब्लिकन पार्टी का कोई लीडर संसद में होगा ऐसा मुझे लगता नहीं है। तो मुझे मौका मिला है तो मैं देश भर काम करता रहूँगा, समाज सेवा करता रहूँगा। झुग्गी झोपड़ी के लोग हो या दलित समाज के लोग हो या मराठा कम्युनिटी के लोग हो या ओबीसी लोग हो या अल्पसंख्यक लोग हो, सभी लोगों के लिए मैं काम करता रहूँगा। और नरेंद्र मोदी जी का जो डेवलपमेंट का एजेंडा है उसको सारे देश में पहुँचाने का काम भी मैं करने वाला हूँ। और 6 तारीख को मैं दिल्ली शपथ लेने के लिए जा रहा हूँ। इस 5 राज्यों के चुनाव से पहले आप बीजेपी से कितने सीट की उम्मीद रखते हैं और कितने सीट आने की अपेक्षा है? महाराष्ट्र की स्थिति देखते हुए आपको कितने सीट मिलने वाले हैं बीजेपी से? 5 राज्यों का 5 राज्य। हाँ, तो 5 राज्यों में तो जिस तरह वेस्ट बंगाल, असम, तमिलनाडु, केरला और पांडिचेरी, ये 5 राज्यों में चुनाव होने जा रहे हैं। उसमें मैं कल असम में था, तो असम में आरपीआई ने 4 उम्मीदवार खड़े किए हैं और 126 विधानसभा के असम के विधानसभा में हमने 122 सीटों पर बीजेपी का समर्थन हमने किया है। उसी तरह का पत्र भी हमने वहाँ के मुख्यमंत्री हेमंत बिस्वा शर्मा को भेजा है। और उसके साथ साथ हम तमिलनाडु में हम 40 लोगों को यूनिफॉर्म मैंने दिया है। अभी नॉमिनेशन शुरू है, तो वहाँ कितने लोगों का नॉमिनेशन क्लियर होता है देखते हैं। लेकिन 5 राज्यों में मेरे पार्टी को गन्ना किसान सिंबल मिला है। मेरी पार्टी 2 राज्यों में रिकॉग्नाइज है, नागालैंड और मणिपुर में तो गन्ना किसान सिंबल मिला है। और अभी 5 राज्यों में भी सेंट्रल इलेक्शन कमीशन ने आरपीआई को सीट लड़ने के लिए गन्ना किसान सिंबल दिया है। तो तमिलनाडु में हम 40 सीट लड़ रहे हैं, केरला में 1 सीट लड़ रहे हैं और असम में 4 सीट लड़ रहे हैं। वेस्ट बंगाल में आरपीआई बीजेपी का पूरा समर्थन कर रही है और पांडिचेरी में भी 30 सीटें हैं, उसमें भी मतलब हम पूरे सीटों पर वहाँ बीजेपी और एनआर कांग्रेस का सपोर्ट कर रहे हैं। मैंने पांडिचेरी का दौरा किया है, मैंने असम का दौरा किया है। अभी 7 तारीख को मैं वेस्ट बंगाल जा रहा हूँ और वहाँ जरूर वहाँ बीजेपी की सरकार आएगी ऐसा हमको पूरा विश्वास है। असम में हमारी सरकार आएगी, पांडिचेरी में हमारी सरकार आएगी, तमिलनाडु में भी हमारी सरकार लाने का हमारा प्रयत्न है और केरला में एक बार यूडीएफ एक बार एलडीएफ इस तरह की सत्ता आती है। लेकिन नरेंद्र मोदी जी के दौरे को बहुत बड़ा रिस्पॉन्स मिल रहा है, इसीलिए वहाँ भी
इंडिया की सरकार आएगी, ऐसा हमें पूरा विश्वास है। चुनाव का एजेंडा बोलते हैं आपने चुनाव का एजेंडा बोलो। हाँ तो हमारा जो आपने पूछा है कि भाई हमारा एजेंडा क्या है, चुनाव का एजेंडा तो हमारा ये है कि भाई हम तो इंडिया के साथ बीजेपी के साथ है, कुछ सीटों पर हमको चुनाव लड़ना जरूरी था, इसीलिए कुछ सीटों पर हम चुनाव लड़ रहे हैं, बाकी जगह पर हम बीजेपी का समर्थन कर रहे हैं। तो वो हमारा गरीब लोगों को न्याय मिलना चाहिए, झुग्गी झोपड़ी लोगों को पक्का मकान मिलना चाहिए, बेरोजगारों को रोजगार मिलना चाहिए, ये हमारा एजेंडा ही है। उसके साथ साथ जिस तरह अमेरिका, इसराइल और ईरान का युद्ध चल रहा है, इस युद्ध से गैस को यहाँ लाने में दिक्कत हो रही है, लेकिन उसके बावजूद भी अभी अपने इंडिया के लिए, भारत के लिए ईरान ने पूरा फ्री दे दिया है। तो इसीलिए मुझे लगता है कि अभी ज़्यादा कोई ऑयल की और गैस की कमी नहीं आएगी और बहुत ही जल्द सब वो कारोबार ठीक ठाक होगा, ऐसा हमको पूरा विश्वास है। लेकिन युद्ध कब बंद होगा ये मालूम नहीं है। गॅससाठी ट्रम्पला फोन करणार का? गॅससाठी ट्रम्पला फोन करणार का? नहीं, प्रधानमंत्री जी के साथ ट्रम्प की बात होती रहती है, लेकिन ये बात सही है कि मेरी पार्टी और उनकी पार्टी एक है, मतलब रिपब्लिकन पार्टी है, लेकिन मैं वैसा फोन नहीं कर सकता हूँ। लेकिन मोदी साहब को वो फोन करते हैं, उनके साथ उनकी बात होती है और भारत का संबंध इसराइल के साथ भी अच्छा है, ईरान के साथ भी अच्छा है और शांति चाहिए, इसी तरह की भूमिका नरेंद्र मोदी साहब ने ली है। तो युद्ध जल्द बंद होगा, ऐसा हमें पूरा विश्वास है। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।